युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्यानं नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। तसेच व्यावसायिक गॅस विक्री बंद करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा विभागानं सर्वत्र निर्देश दिले आहेत। सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या आदेशानुसार शहरातील गॅस वितरकांकडील साठ्यांची तपासणी नियुक्त केलेले विशेष पथक करणार आहे। अंमलबजावणी कडक करण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात काही पथकांची नेमणूक करण्यात आली आहे। या तपासणीद्वारे गॅसचे योग्य वितरण होत आहे की नाही याची खात्री करण्यात येणार आहे। गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात अनियमितता आणि ग्राहकांच्या रांगा लागलेल्या दिसून येत आहेत। याबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्यात। अनेक ठिकाणी ग्राहकांना वेळेवर गॅस मिळत नसल्यामुळे त्यांना प्रतीक्षा करावी लागते। काही ठिकाणी गॅस साठा असतानाही ग्राहकांना उशिरा सिलेंडर देण्यात येत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विभागानं विशेष तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलाय। तपासणी दरम्यान गॅस वितरकांकडील नोंदी, साठा आणि वितरणाची प्रक्रिया याची पाहणी केली जाणार आहे। जर कुठेही नियमांचं उल्लंघन किंवा गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं अन्न व नागरी पुरवठा विभागानं स्पष्ट केलं आहे।